नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात स्वागत आहे. आजकाल आपण पाहतोय ना, सगळीकडे फक्त डेटा, डेटा आणि डेटा. अक्षरशः लाखो कोटी बाईट्स माहिती दररोज तयार होतीये. हा डेटा म्हणजे एखाद्या अथांग, गोंधळलेल्या दलदलीसारखा झालाय. फक्त माहिती गोळा करून आता भागणार नाहीये. तर त्यातून योग्य तो मार्ग आणि अर्थ कसा काढायचा हे आजच्या काळाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. चला तर मग ह्यावरच आज सविस्तर चर्चा करूया. आता मला सांगा, आपण खरोखरच डेटाच्या महापुरात बुडतोय, पण शहाणपणासाठी आसुसलेले आहोत का? हा प्रश्न अगदी विचार करण्यासारखा आहे. आपल्याकडे आकडेवारीचा महापूर आहे, पण तरीही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण अनेकदा अडखळतो. म्हणजे काय? तर केवळ माहिती जवळ असलं आणि ती खऱ्या अर्थाने समजून घेणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज आपण याच समस्येवर आणि त्याच्या एका भक्कम उपायावर प्रकाश टाकणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या वाटेने जाणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला आपण कच्च्या डेटाची समस्या समजून घेऊ, त्यानंतर DIKW पिरामिड, डेटा जीवनचक्र इंजिन, इन्साइट्सचं सादरीकरण, प्रत्यक्ष जगातील काही उदाहरणे आणि शेवटी डेटा साक्षरता रुजवणे या महत्त्वाच्या टप्प्यांवरून आपण जाणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे कच्च्या डेटाची समस्या. आजच्या सिस्टम्सवर ज्या वेगाने कच्च्या माहितीचा भडीमार होतोय ना, तो खरोखरच थक्क करणारा आहे. ही माहिती कोणत्याही विशिष्ट रचनेशिवाय अक्षरशः आपल्या अंगावर सतत आदळत असते. चला, आता या विषयाच्या जरा खोलात शिरूया. हा जो कच्चा, संदर्भरहित डेटा असतो ना, तो मुख्यतः 3 प्रकारांत विभागला जातो: स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा. स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे अगदी तक्त्यांसारखा शिस्तबद्ध. सेमी स्ट्रक्चर्डमध्ये थोडीफार रचना असते, जसे की आपले ईमेल्स, पण सगळ्यात मोठी डोकेदुखी असते ती तिसऱ्या प्रकारची. आणि तो तिसरा प्रकार म्हणजे अनस्ट्रक्चर्ड डेटा. सध्या याच प्रकारच्या डेटाची वाढ सर्वात वेगाने होतेय. यात सोशल मीडियावरील मजकूर, इमेजेस, व्हिडिओज आणि सेन्सर्समधून येणारा डेटा समाविष्ट असतो. हा डेटा अक्राळ-विक्राळ आणि अत्यंत गोंधळलेला असतो. आणि याच महाकाय डळमळीत पायावर आपल्याला ज्ञानाची भक्कम इमारत उभी करायची असते. आता आपला दुसरा टप्पा, DIKW पिरामिडचे स्पष्टीकरण. ह्या एवढ्या गोंधळलेल्या डेटाला नेमका अर्थ कसा द्यायचा? त्यासाठी डेटा सायन्समध्ये एक अतिशय भारी आणि प्रभावी पद्धत वापरली जाते. ती पद्धत नेमकी काय आहे ते पाहूया. आणि हे पिरामिड मॉडेल आपला हा प्रवास अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं. तळाशी असलेल्या कच्चा डेटा, त्याच्यावर टप्प्याटप्प्याने प्रक्रिया करून त्याचं एका अर्थपूर्ण संदर्भात कसं रूपांतर केलं जातं, याचा हा वरच्या दिशेने जाणारा एक सुंदर प्रवास आहे. इथे प्रत्येक नवीन स्तर हा अगदी पक्क्या स्वरूपात आधीच्या स्तरावर आधारलेला असतो. जेव्हा आपण पिरामिडच्या दुसऱ्या स्तरावर पोहोचतो, तेव्हा त्या नुसत्या आकड्यांना, त्या कच्च्या डेटाला एक अर्थ मिळतो, एक संदर्भ मिळतो. नुसते आकडे पाहण्यापेक्षा कोण, काय, कुठे आणि केव्हा घडलं याची उत्तरे आपल्याला इथून मिळू लागतात. यालाच आपण माहिती किंवा इन्फॉर्मेशन असं म्हणतो. आता या पुढच्या स्तरावर खरा कस लागतो. नुसती माहिती असून काहीच उपयोग नसतो. त्या माहितीचं विश्लेषण करून त्यातले ट्रेंड्स ओळखावे लागतात. एखादी गोष्ट का आणि कशी घडत आहे हे जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं समजू लागतं, तेव्हा त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात म्हणजेच नॉलेजमध्ये होतं. आणि आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो आहोत. शहाणपण म्हणजेच विस्डम. शहाणपण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणं नव्हे, तर त्या ज्ञानाचा अचूक वापर करून योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता. याच स्तरावर खऱ्या अर्थाने बिझनेसमधली जोखीम कमी केली जाते आणि भविष्याच्या अचूक योजना आखल्या जातात. तिसरा टप्पा, डेटा जीवनचक्र म्हणजेच डेटा लाईफ सायकल इंजिन. आता पिरामिडच्या तळापासून शिखरापर्यंत जाण्याची ही प्रक्रिया काही अशीच आपोआप घडत नाही. त्यासाठी एका तांत्रिक इंजिनची गरज असते. हे इंजिन नेमकं कसं चालतं ते आता आपण पाहूया. हे समोरचं चक्र पहा. यात 6 प्रमुख टप्प्यांचा समावेश आहे. हे एक निरंतर चालणारं आणि एकमेकांशी घट्ट जोडलेलं इंजिन आहे. अगदी डेटा गोळा करण्यापासून ते त्याचं विश्लेषण करण्यापर्यंत हे चक्र सतत फिरत असतं आणि कच्च्या डेटाला शहाणपणात बदलण्याचं महत्त्वाचं काम करत असतं. या इंजिनचे सुरुवातीचे टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात बरं का. पहिल्यांदा विविध स्रोतांमधनं डेटा गोळा केला जातो. पण त्यानंतर येणारा डेटा क्लिनिंग आणि ट्रान्सफॉर्मेशनचा टप्पा अगदीच क्रुशियल आहे.
जर इथला डेटा अशुद्ध किंवा चुकीचा राहिला तर त्यावर आधारित आपले AI मॉडेल्स पूर्णपणे चुकीचे आणि पक्षपाती निकाल देऊ शकतात. वळूया चौथ्या टप्प्याकडे, इन्साईट्सचे सादरीकरण. डेटावर प्रक्रिया झाल्यानंतर त्यातील किचकट तांत्रिक गोष्टी माणसाला सहज समजतील अशा स्वरूपात मांडाव्या लागतात. इथेच डेटा व्हिज्युअलायझेशनची भूमिका गेम चेंजर ठरते. लक्षात घ्या, कोणताही रँडम चार्ट किंवा आलेख उचलून प्रत्येक प्रकारच्या डेटासाठी वापरता येत नाही. आपल्याला नेमका कोणता कल किंवा पॅटर्न दाखवायचा आहे त्यावरून योग्य तो आलेख निवडावा लागतो. त्यासाठी चलांची संख्या, डेटा पॉइंट्स आणि काळानुसार होणारे बदल असे अनेक घटक बारकाईने विचारात घ्यावे लागतात. या प्रक्रियेत सांख्यिकीय विश्लेषणाचाही म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा खूप मोठा वाटा असतो. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आपल्याला डेटा नेमका कसा विखुरलेला आहे याची तांत्रिक माहिती देतं. पण ही तांत्रिक माहिती प्रत्यक्ष व्यवसायात कशी उपयोगात येते हे पाहणं जास्त रंजक आहे. चला तर मग लगेचच पुन्हा एकदा आपल्या व्यावहारिक जगाकडे वळूया. 5वा टप्पा, प्रत्यक्ष जगातील DIKW. आत्तापर्यंत आपण जी थिअरी पाहिली ती खऱ्या जगात कशी लागू होते हे आपण 2 एकदम भारी उदाहरणांमधनं समजून घेऊया. एक साधं उदाहरण घेऊ. समजा कॉस्मेटिक्स विकणाऱ्या एका दुकानाकडे त्यांच्या 500 ग्राहकांच्या खरेदीच्या इतिहासाचा आणि पत्त्यांचा कच्चा डेटा उपलब्ध आहे. आता या स्लाइडवरची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे केवळ 500 लोकांचा तो गोंधळलेला कच्चा डेटा कसा एका शहाणपणात बदलतोय ते पहा. वयानुसार आणि खरेदीच्या ट्रेंडनुसार विश्लेषण करून जेव्हा विशिष्ट वयोगटानुसार अचूक डिस्काउंट ऑफर्स दिल्या जातात तेव्हा दुकानाचा निव्वळ महसूल वाढतो. हाच तो डेटापासून शहाणपणापर्यंतचा खरा प्रवास. आता हे दुसरं उदाहरण पहा. एक AI स्टार्टअप आहे जे डीप फेक व्हिडिओ ओळखण्याचं काम करतं, पण त्यांची विक्री कमी होतीये. त्यांनी हीच DIKW पद्धत वापरली. आधी त्यांनी विक्रीचे आकडे आणि सोशल मीडिया रिव्ह्यू गोळा केले. त्यावरून कोणत्या प्रदेशात कोणते फीचर्स लोकप्रिय आहेत याची माहिती काढली. त्यानंतर फीचर्सचा वापर आणि विक्री यांच्यातील संबंधाचं ज्ञान मिळवलं आणि शेवटी याच ज्ञानाचा वापर करून विक्री नेमकी कशी वाढवायची याचा शहाणपण त्यांनी यशस्वीरित्या साध्य केलं. आणि आता आपला शेवटचा 6वा टप्पा, डेटा साक्षरता रुजवणे. हे सर्व तांत्रिक चक्र आणि पिरॅमिड्स तेव्हाच काम करतील जेव्हा त्यामागे एक सक्षम मानवी बुद्धिमत्ता असेल. याच मानवी घटकाला आता आपण समजून घेणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर डेटा साक्षरतेशिवाय कोणतीही टूल्स किंवा हे पिरॅमिड्स पूर्णपणे कुचकामी आहेत. जेव्हा आपल्याकडे डेटा योग्य पद्धतीने समजून घेण्याची आणि तो अत्यंत कार्यक्षमतेने वापरण्याची मानवी क्षमता असते तेव्हाच आपण गोष्टी का घडत आहेत याच्या अगदी मुळाशी पोहोचू शकतो. म्हणूनच आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण आपल्या व्यवसायात फक्त निरर्थक माहितीचा डोंगर उभा करत आहोत की त्यातून खऱ्या शहाणपणाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहोत? लक्षात ठेवा, हा प्रवास कच्च्या डेटापासून सुरू होतो खरा, पण तो शहाणपणावरच पूर्ण व्हायला हवा. आणि हेच आजच्या या सविस्तर विश्लेषणाचं खरं सार आहे.